नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. सरचिटणीस महेश जाधव यांच्या वतीने 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजन. गेल्या अनेक वर्षापासून महेश जाधव यांच्या परिसरामध्ये समाजसेवेचे काम सतत यांच्या वतीने करण्यात येते. लोकांची समस्या जाणून घेऊन त्यावरती काम करणे. विद्यार्थी वर्ग, वयस्कर लोक व मुलांना नेहमी ते मदत सहकार्य करत असतात. या अनुषंगाने 10वी 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या वतीने 10वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात कल्याण पश्चिम माली समाज हॉल येथे करण्यात आले. त्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक व गटनेते वरुण पाटील, गिरिजा मिश्रा, नीता देसले, समाजसेविका मिलन जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपतर्फे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. काय सांगाल एकूण महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे नेहमी होते? महेश जाधव मध्य कल्याण शहराचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस यांच्या माध्यमातून आज रामदासवाडी माजी समाज हॉलवरती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झालेला आहे. मिनल आणि महेश या दोघांनी मिळून गेल्या 11 वर्षापासून हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मुलांना त्यांनी मिळवलेल्या मार्कांची शाबासकी ही अपेक्षित असते. घरच्यांची असते, शेजारच्यांची असते, विंगमधल्यांची असते, पण सार्वजनिक सगळ्यांच्या समोर आणि तेही मान्यवरांच्या उपस्थितीत, म्हणजे माजी केंद्रीय मंत्री स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक शिक्षण तज्ज्ञ यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. निस्सा सन्मान नाही तर त्यांना पुढील वाटचालीकरता एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देखील या ठिकाणी उपलब्ध महेश आणि मिलन यांनी या ठिकाणी करून दिलं. त्यावर मनापासून मी दोघांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने एक सार्वजनिक कमिटमेंट मुलांनी आज मगाशी मी बघितलं, लूडचे विद्यार्थी होते, सरस्वतीचे विद्यार्थी होते, आमच्या निर्जा मॅडमच्या शाळेतले विद्यार्थी होते. 90, 95, 96 असे टक्के मार्क मिळालेले आहेत. आणि ही परंपरा त्यांनी पुढे देखील कंटिन्यू करावी अशा प्रकारची जाहीर कमिटमेंटच ही एक प्रकारे या शाबासकीमधून ही विद्यार्थ्यांकडनं घेण्याचा एक चांगला उपक्रम महेश आणि मिलनने या ठिकाणी केलेला आहे. त्याबद्दल मनापासून मी त्यांचे या ठिकाणी कौतुक करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे त्यांना देखील मनापासून त्यांच्या पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा देतो. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.